सभेचं ठिकाण जे काही पारंपरिक आमच्या सगळ्यांचं होतं, नाहीतर दादांच्या पसंतीचं पारंपरिक ठिकाण होतं, हे कुठेतरी बदललं असं आम्हाला कळतं, कारण ती सभा मोठी असणार आहे. तिथं मुख्यमंत्री साहेब आहेत, कदाचित एकनाथ शिंदे साहेब स्वतः असतील, नाहीतर त्यांच्या पक्षातले काही नेते असतील आणि इतरही सर्व लोक त्या ठिकाणी असतील. आपण अपेक्षा करूया बारामतीच्या भूमीमध्ये मुख्यमंत्री साहेब येतील आणि मी काय म्हणत नाही, ते प्रामाणिकपणे तपाससुद्धा करत असतील. पण मग आम्ही जे मुद्दे मांडलेत अजितदादांच्या बाबतीतले आणि काही गोष्टी त्या बाबतीत, जसं सीबीआयची मागणी ही तशी आमची नव्हती. सीबीआयची मागणी ही सुनेत्रा काकींची होती, त्यांच्या पक्षाची होती. त्यामुळे सीबीआय बद्दल सुद्धा ते उद्या भाषणामध्ये बारामतीत बोलतील अशी अपेक्षा करतो. त्याच्याचबरोबर FIR हा अजून स्वीकारला का नाही गेला, इन्व्हेस्टिगेशन मग तपास का होत नाही, असं का आम्हाला सांगितलं जातं की हा एक्सेप्ट होणार नाही, हा मान्य केला जाणार नाही, फक्त आम्ही एन्क्वायरी करू, असं का सांगितलं जातंय? आणि हा VK सिंग कोण असा आहे की त्याला सगळेच घाबरत आहेत? मग कुठंतरी बैठका वेगळ्या घेतो, काय नाही, नेते माझ्या खिशात आहेत, अशा प्रकारच्या काही गोष्टी तिथं बोलल्या जातात. 100 कोटी रुपये अजितदादांचा ॲक्सिडेंट झाल्यापासून आत्तापर्यंत VK सिंगच्या कंपनीला महाराष्ट्र सरकारने 100 कोटी रुपये थकीत बिलं जी होती त्याच्यातून त्याला पेमेंट झाले. म्हणजे इथं युवांचे जे काही स्कॉलरशिप्स आहेत ते दिले जात नाहीत. आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवर येत नाहीत. शेतकऱ्यांचे अनेक वेगळे वेगळे निधी अडकलेले आहेत. 1,00,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या मराठी कॉन्ट्रॅक्टरचे त्या ठिकाणी बाकी आहेत, प्रलंबित आहेत. पण VK सिंगचे 100 कोटी रुपये हे सहजच्या सहज त्या ठिकाणी दिले जातात. याच्या मागे नक्कीच काय ना काहीतरी आहे. हेच काय आहे हे उद्या जाऊन आम्ही सर्वजण बाहेर काढू. आज मुख्यमंत्री आहेत ते राहुरीमध्ये आहेत आणि प्राजक्त तनपुरे त्यांची भेट घेणार आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे. भाजपमध्ये आज ते कार्यकर्त्यांशी देखील चर्चा करतायत. काय नेमकी उत्सुकता त्या ठिकाणी पाहायला? प्राजक्तदादा तनपुरे या बाबतीत विचार करत असतील असं मला माहीत नाही. काय शेवटी पुरोगामी विचाराचा पगडा त्यांच्यावर सुद्धा आहे आणि ते जे काय करतात ते काय जीवनामध्ये म्हणजे राजकारणामध्ये त्यांनी तसं खूप चांगलं कार्य केलंय. मंत्री असताना म्हणजे राज्यमंत्री असताना सुद्धा चांगलं काम केलंय आणि पूर्णपणे त्यांना जे मार्गदर्शन आहे हे जयंत पाटील साहेबांचं असतं. त्यामुळे तुम्हाला जे वाटतं तसं कुठंच काय होईल असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. शेवटी एक आहे, 2 दिवसापूर्वी आपण जर बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वी भाजपली डिलिमिटेशनचा कायद्याचं बिल जे पास करण्याचा प्रयत्न केला ते त्यांच्या तोंडावर पडलेले आहेत. म्हणजे कुठेतरी हारलेले आहेत आणि ही फक्त त्यांची सुरुवात झालेली आहे. कुठेतरी त्यांना भीती वाटत होते. अशाच्या असं जसं आपलं 553 जी काही सीट असतील लोकसभेत तसं जर आपण गेलो तर उद्या जाऊन आपलं काय होणार नाही. त्यामुळे डिलिमिटेशन करून जसं महानगरपालिकेचा वॉर्ड फोडला जातो, ग्रामपंचायतचा वॉर्ड फोडला जातो, जिल्हा परिषदचा गट फोडला जातो आणि त्यात आपल्या विचाराची मतदान हे फिरवलं जातं, तसंच काहीतरी त्यांना विधानसभेला आणि लोकसभेला करायचं होतं आणि हाच त्यांचा जो डाव आहे तो हाणून पाडला. त्यांची पराजयाची सुरुवात या काल बिलपासून तिथं सुरू झालेली आहे. उद्या या बाबतीत स्पष्टपणे पुण्याला मी एक पत्रकार परिषद घेत आहे. कसं भाजप खोटेपणा त्या ठिकाणी करत आहे आणि त्यांचा जो पराजय झाला त्याला कुठेतरी फिरून महिलांचं एक कवच घ्यायचं आणि एक वेगळ्या प्रकारचं राजकारण करण्याचा जो केविलवाना प्रयत्न हा सरकारकडनं भाजपच्या नेत्यांकडनं केला जातो, हे मी नक्कीच उद्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि दुर्दैव असं दिल्लीतले जे गुजरातचे प्रमुख नेते तिथं बसलेले आहेत ते आदेश काढतात राज्यातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना आणि त्या राज्यांचे मुख्यमंत्री वरून आलेला आदेश तशाच्या तशा त्या ठिकाणी वाचून दाखवतात. असं जर होत असेल तर मग काय म्हणायचं? महाराष्ट्र हे एक वेगळं पुरोगामी विचाराचं राज्य होतं, देशाला दिशा देणारं राज्य होतं. पण इथं मात्र वरून जे काही सांगितलं जातं ते इथं बोललं जातं. म्हणजे आपण काय दिवस आपल्या महाराष्ट्राला आलेत याच्यावरून त्या ठिकाणी कळतं. बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. आज यवतमाळ मधल्या 70 युवती गायब झाल्यात अशी बातमी आहे. तर गृह खात्याचा कंट्रोल सुटलेला आहे का? कारण सुप्रियाताईंनी सुद्धा काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांना गंभीर राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, ढासळली आहे म्हटलेलं आहे. महिला राज्याची प्रतिमा उगीच मिळाली अशा पद्धतीचा आरोप थेट सुप्रियाताईंचा आहे आणि यासोबतच महिला आयोगाचं पद भरावं अशा पद्धतीची मागणी सुद्धा केली. का नाही म्हणणार? त्या लोकांची ही मागणी आहे. महिला आयोगाचं पद भरत असताना मला फक्त सुनेत्रा काकींना या सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची आहे, कोणते चांगले माजी IPS अधिकारी, माजी IAS अधिकारी, नाहीतर अशा व्यक्ती की त्यांचं कुठेही राजकारणीचे काही घेणं देणं नाही, अशा
निपक्षीय व्यक्तीला त्या ठिकाणी बसवणं हे जास्त योग्य आहे. त्याच्याचबरोबर रोज रोज जे काही दुर्दैवी गोष्ट आपल्याला कानावर पडायला लागलेल्या आहेत, त्याचं मुख्य कारण आहे की होम डिपार्टमेंट कुठेतरी कमी पडतंय. होम डिपार्टमेंटकडे आज काय काम आहेत? जरा जास्तच महत्त्वपूर्ण कामं आहेत. ती म्हणजे कशी VIP लोकांना तिथं सिक्युरिटी देणं, हा एक फार महत्त्वाचा त्यांचा विषय आहे. पोलिसांचा वापर करून दबाव तंत्र वापरायचं, इलेक्शनमध्ये वापरायचं. हे मी कुठं साताऱ्यातच तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे मंत्र्याला सुद्धा पोलीस धक्काबुक्की करत असतील, तर सगळे पोलीस डिपार्टमेंट या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे भाजपची दुर्दैव असं बोलावं लागेल, भाजपची बी टीम म्हणून काम करायला लागले का काय अशी आम्हाला भीती आहे. सगळेच पोलीस अधिकारी तसे असतात असं म्हणून चालणार नाही. पण जर वरिष्ठांनाच दबाव तसा असेल, तर मग सामान्य लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवायला कधी वेळ मिळणार? अहो, अजितदादांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांचा, लोकनेत्याचा FIR साधा इथं केला जात नसेल दबावपोटी, तर मग आपण पोलीस डिपार्टमेंटकडनं वेगळी अपेक्षा त्या ठिकाणी करणार आहोत? आज पण महिला आरक्षणाच्या साताऱ्याच्या मुद्द्यावर घटनेचा देवेंद्र उल्लेख- फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी म्हटलं की राहुल गांधी यांनी 70 कोटी महिलांचा या ठिकाणी अपमान विरोध केला आणि त्यांनी साष्टांग दंडवत घालून माफी आणि मागितली. हा संविधानावरचा हल्ला आहे. 2023ला जेव्हा पार्लमेंटमध्ये एक सेशन घेतलं गेलं होतं, ते सेशन होतं महिला आरक्षणाचं. 2023 आणि त्या काळातली जर तुम्ही ट्विट बघितलं, तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा ट्विट आहे. मोदी साहेबांचे आभार व्यक्त केलेत त्यांनी. सगळ्या खासदारांचे आभार व्यक्त केलेत, की महिला आरक्षण आता देशामध्ये लागू झालं. मग आता तेव्हा तर लागू झालं असेल महिला आरक्षण, मग आता परत महिला आरक्षणाचा विषय कुठं आला? आता विषय असा आलाय की कुठंतरी आपल्याला 2029ला निवडणूक असं जसंच तसं लढणं हे जमणार नाही. मग ह्याच्यात आपल्याला खासदार वाढवण्याची भूमिका जर घेतली, डिलिमिटेशन त्याच्यामध्ये केलं, तर मग कुठंतरी आपल्याला चान्स आहे. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी काही भूमिका मांडली, ही महिला आरक्षणाची नव्हतीच, ही होती डिलिमिटेशनची. डिलिमिटेशनचा त्यांचा जो कट होता, तो सर्व विरोधी खासदारांनी हाणून पाडला. त्याच्यात एक तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, 400 पार 400 पारचा नारा जे करत होते, त्याचं प्रमुख कारण होतं 400 पार गेले असते, तर जसा हा कायदा करत असताना त्यांना इतर विरोधी पक्षावर अवलंबून राहावं लागलं. 400 पार जर झाले असते, तर उद्या काय या देशाचं केलं असतं का देशाला सुद्धा तोडलं असतं, अशी परिस्थिती निर्माण झाली असती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे दिल्लीकडनं स्क्रिप्ट आली असावी. ते अभ्यासू आहेत. नक्कीच त्यांना त्यांच्या मनामध्ये वेगळी भूमिका आणि भावना असावी, पण वरून जर स्क्रिप्ट आली असेल तर ती वाचून दाखवावी लागते. दुर्दैव असं, बिहारमध्ये 66% जागा वाढत होत्या आणि महाराष्ट्रामध्ये 56% वाढत होत्या. 10%चा हितच फरक होता. मग महाराष्ट्रातले हे सर्व नेते, गुजरातचे प्रमुख नेते जे या देशाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात, त्यांनी सांगितलं म्हणून महाराष्ट्र सुद्धा तुम्ही नुकसान करायला निघाला होता. म्हणजे इथं बिहारमध्येच आपला फरक, UPचा तर वेगळाच फरक. त्यामुळे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान याच्यामध्ये त्या ठिकाणी झालं असतं. आणि हे इतर जे महत्त्वाचे विषय आहेत, काही टेक्निकल मुद्दे आहेत, हे पुण्यामध्ये उद्या 10 वाजता मी नक्कीच मांडेन. तर बघा, मी सातत्याने हेच सांगतोय, DGCAमध्ये अनेक असे अधिकारी जे भ्रष्ट आहेत. हा जो डेप्युटी डायरेक्टर आहे, ज्यांना आजच CBIने पकडलं, तर एअरवर्दीनेस एखाद्या विमानाला द्यायचा अधिकार या अधिकारीकडे होता. मग विमान हे उडू शकतं का शकत नाही, हे जे सर्टिफिकेट एअरवर्दीनेसचं असतं, तर हा अधिकारी त्या ठिकाणी द्यायचा. आणि तोच जर भ्रष्टाचार करत असेल, तर जे विमानं एअरवर्दी नाहीत अशांना सुद्धा परवानगी दिली असावी. पण हा एक छोटा मासा आहे. मोठे मासे तसेच अजून त्या ठिकाणी आहेत. माझं हेच म्हणणं होतं की VK सिंग हा पोचलेला माणूस आहे. म्हणजे दुर्दैव असं, महाराष्ट्रातले प्रमुख जे नेते आहेत, हे सुद्धा या चिरकुट VK सिंग सारख्या माणसाला का घाबरतात? VK सिंग उद्या जाऊन अनेक लोकांची नावं घेईल म्हणून घाबरता का? आता हा VK सिंग जर DGCAमध्ये एवढा पोचला असेल, आता CBIनेच एक छोटीशी कारवाई केल्यानंतर त्यांना भ्रष्ट अधिकारी तिथं सापडला. मग असे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अजितदादांचा ॲक्सिडेंट जो झाला होता, नाही तर घातपात झाला होता, त्याचे जे सर्व पुरावे हे क्लीनअप, नाहीतर ते पुरावे संपवण्याचा, नाहीतर नष्ट करण्याचं काम अधिकाऱ्याला हाताशी धरून हा VK सिंग करेल, हे सातत्याने आम्ही सांगतोय. पण दुर्दैव असं, आमचं कुणीच त्या ठिकाणी ऐकत नाही. आम्ही म्हणतोय दादांची CBIकडनं चौकशी झाली पाहिजे, दादांच्या ज्या अपघाताची. पण 60 दिवस झाले सुद्धा त्या बाबतीत कुणी साधा शब्द सुद्धा काढत नाही.
आणि या ठिकाणी सीबीआय स्वतःहून कारवाई तिथं करते. मग सीबीआयने जी कारवाई केली ती कशासाठी केली? असं आहे का की डिलिमिटेशनचा जे काही बिल काल आलं होतं, त्या बिलाला चंद्रबाबू नायडूची जी पार्टी TDP आहे, ती तशी दक्षिण भारतातली येते. तर त्यांनी तिथं पाठिंबा द्यायचा म्हणून मुद्दामून सीबीआयने आत्ताच तिथं कारवाई केली आणि लगेचच तुम्ही बघितलं असेल की तिथं चंद्रबाबू नायडू जे TDP आहेत त्यांनी समर्थन केलं या डिलिमिटेशन कायद्याचं, जे खरं तर त्यांच्या आणि त्या भागातल्या सर्व राज्यांच्या विरोधातला त्या ठिकाणी कायदा आहे. मग सीबीआयचा वापर फक्त चंद्रबाबू नायडूंना घाबरवण्यासाठी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांचा जो मंत्री आहे, जे नातेवाईक आहेत, राममोहन नायडू यांना घाबरवण्यासाठी केला का? तर हे असं ज्या काही गोष्टी होत असतील ते चुकीचं आहे. पण याच्या बाबतीतली बरीच काही माहिती आमच्याकडे आलेली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ती अधिकची माहिती नक्कीच आपल्या सर्वांसमोर मी आणेल. तर दादा आता बारामतीच्या निवडणुकीच्या दाखल झालेला होता या संदर्भात तो हँडओव्हर झाला का त्याच्या संदर्भात काय सुनावणी झाली आणि याला जोडूनच चौकशी सुरू आहे. याला जोडूनच आता बारामतीची पोटनिवडणूक होते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या निमित्तानं प्रचारासाठी येत आहेत तिकडे. काँग्रेसनं सुद्धा ही भूमिका व्यक्त केली होती की बिनविरोध करायचा असेल तर एक गुन्हा दाखल करून घ्या, तपास करायचा. आता काय मागणी असणार आहे? तर बघा, अधिवेशनामध्ये जेव्हा मी हा मुद्दा मांडला होता आणि मी सांगितलं होतं की महाराष्ट्रात 3दा प्रयत्न करून सुद्धा आमचा FIR घेतला नाही. मग आम्ही कर्नाटकात गेलो आणि FIR तो त्या ठिकाणी 0 FIRच्या अंतर्गत तो तिथं केला. एक प्रोसिजर आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. कर्नाटकाच्या एका साध्या पोलीस स्टेशनला कुठलाही कॉन्टॅक्ट नसताना तिथं गेल्यानंतर तिथल्या साध्या SHO नाही तर PIली आमचा FIR घेतला. तो FIR काय लगेच तसाच ट्रान्सफर केला जात नाही. तो तिथे असणाऱ्या लोकल कोर्टात जातो. लोकल कोर्टाकडनं परवानगी करून तो DGP कर्नाटकाकडे गेला आणि तिथून मग आपल्या महाराष्ट्राकडे आला. मग अधिवेशनात बोलत असताना मला सांगण्यात आलं, नाही तर माझ्याबद्दल बोलत असताना सांगितलं मी महाराष्ट्राची बदनामी केली. मी कुठेही महाराष्ट्राची बदनामी नाही केली. पण नक्कीच आपल्या या महाराष्ट्रामध्ये अजितदादांसारख्या मोठ्या नेत्यांचा FIR न झाल्यामुळे या महाराष्ट्र सरकारची 100% बदनामी झालेली आहे. एवढ्या मोठ्या नेत्याचा FIR साधा होत नसेल तर सामान्य लोकांचा काय असा प्रश्न निर्माण होतो आणि तिथं उत्तर देत असतात. ठीक आहे, त्याला मी प्रतिउत्तर दिलं आणि त्याला उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही CIDकडे तो त्या ठिकाणी FIR पाठवू. मग त्याचा अर्थ आम्हाला असं वाटला की तो FIR स्वीकारला गेला. मग आम्ही DGP महाराष्ट्र यांना भेटायला काही दिवसांपूर्वी गेलो होतो आणि त्यांना विचारलं की CM साहेबांनी सांगितलं की आपण तो जो FIR आहे तो CIDकडे तिथं पाठवणार आहात, तो पाठवला का? ते म्हणले हो पाठवला. म्हणजे आम्ही समजू का की तो एक्सेप्ट झाला, त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी होणार आहे? ते म्हणले तसं नाही. इन्व्हेस्टिगेशन आणि एन्क्वायरी याच्यामध्ये फरक आहे. आम्ही इन्व्हेस्टिगेशन हे FIRवर करणार नाही, पण आम्ही एन्क्वायरी करू. म्हणजे कुठंतरी DGP साहेब सुद्धा चांगला अधिकारी असला पण त्यांच्यावर पण कुठं ना कुठेतरी दबाव आहे आणि शब्दाचा खेळ करून हा दुर्दैवाने FIR अजूनपर्यंत एक्सेप्ट नाही झाला. त्याच्यावर फक्त एन्क्वायरी केली जाणार आहे आणि मग एक रिपोर्ट बारामती कोर्टाला ते पाठवतील पुढच्या काही महिन्यांमध्ये. त्यामुळे खरं तर हे दुर्दैव आहे. FIR एक्सेप्ट करायला काहीच हरकत नाही. काल आपल्यासारखेच काही पुण्याचे पत्रकार हे CIDच्या एका मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधत होते आणि फोनवर संवाद साधत असताना CIDच्या प्रमुखांनी सुद्धा असंच काहीतरी तिथं सांगितलंय. पुढच्या काही दिवसांमध्ये CIDच्या प्रमुखांना आम्ही भेटून खरंच काय घडलंय हे कुठेतरी आम्हाला सांगा अशी विनंती नक्कीच त्या ठिकाणी करू. आज मुख्यमंत्री आज बारामतीमध्ये आहे प्रचारासाठी. उघड करणार आहात, निवडणूक होईपर्यंत वाट पाहणार आहात की त्याच्या आधीच माहिती जाहीर करणार? नाही, बघा कसं असतं की अधिवेशनामध्ये हा प्रश्न जेव्हा मांडला त्यात त्यांनी उत्तर दिलं. मी परत एकदा त्याच उत्तरावर एक प्रश्न विचारला, त्याच्यावर परत त्यांनी उत्तर दिलं आणि त्यांनी मला सांगितलं. म्हणजे मला जेव्हा असतो मी इन्व्हेस्टिगेशन करतोय असं नाही. मी हा मुद्दा फक्त पुढे घेऊन चाललेलो आहे. याला पाठिंबा महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराचा आहे, तुमच्यासारख्या पत्रकारांचा आहे, महाराष्ट्रात सामान्य लोकांचा आणि प्रेशर आल्यामुळे सरकारला उत्तर द्यावं लागतंय. आता त्यांनी सांगत असताना सांगितलं पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही म्हणलेले जे विषय आहेत, मांडलेले विषय जसं CBIचा, आम्ही या देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हा मुद्दा घेऊन जाऊ. तुम्ही जे म्हणताय त्यांच्यापर्यंत मांडू. मग CBI, मग FIR या बाबतीत काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगू. आता इलेक्शन चालू आहे. होम मिनिस्टर साहेब वेस्ट बेंगॉलमध्ये गेले 15 दिवस जाऊन तिथं अडकून बसलेत. अमित शाह साहेब, आपले मुख्यमंत्री साहेब पण इतर ठिकाणी प्रचाराला जात आहेत. थोडा वेळ तिथं दिला पाहिजे, कारण शेवटी आम्ही या बाबतीतलं राजकारण करत नाही. आमचा हा भावनिक मुद्दा आहे. सरकारला सुद्धा वेळ देऊ.
या महिना अखेरीसपर्यंत वेळ देऊ, नाही 10 मेपर्यंत वेळ देऊ. पण या बाबतीत जर त्यांनी काहीच केलं नाही, मग 100% या सरकारला हा विषय महागात पडेल.